नमस्कार, मी डॉक्टर रुपाली जोशी। उद्या धुलीवंदन आहे। धुलीवंदनच्या निमित्ताने सगळेजण रंग खेळणारच आहात। मला काही त्याबद्दलच्या टिप्स सांगायचे आहेत तुम्हाला। रंग वापरत असताना तुम्ही लाल, काळे, हिरवे, निळे असे रंग वापरणार आहात। त्याच्यामध्ये लीड ऑक्साईड, अॅल्युमिनियम ब्रोमाइड याच्यासारखे काही केमिकल्स असतात, जे या केमिकल्समुळे स्किन इरिटेशन होणं, डोळ्यांना इरिटेशन होणं, स्किन ॲलर्जी येते। हे रंग पावडर फॉर्ममध्ये असतात, जे आपल्या नाकातून, तोंडातून आपल्या श्वसन नलिकेमध्ये जातात आणि त्याच्यामुळे अस्थमासारखे किंवा ॲलर्जीसारखे त्रास उद्भवू शकतात। तर हे वापरण्यापेक्षा माझं असं सजेशन असेल तुम्हाला की तुम्ही नॅचरल कलर जे आहेत, जे म्हणजे फळापासून, फुलांपासून तयार केलेले, नैसर्गिकरित्या बनवलेली जी फुलं आहेत, रंग आहेत, ज्यांच्यामुळे ॲलर्जी येण्याचे प्रमाण शक्य कमी असते, असे कलर्स तुम्ही वापरावे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रंग खेळायला जाण्यापूर्वी आपल्या त्वचेची काळजी नेहमी घेतो त्याप्रमाणे आधी मॉइश्चरायझर लावून त्याच्यावर सनस्क्रीन लावा आणि त्याच्यावरून जर तुम्ही कोकोनट ऑइल याच्यासारख्या जर गोष्टी वापरल्या तर त्या रंगांमुळे जी तुमच्या स्किनवर इरिटेशन होणार आहे, ॲलर्जी होणार आहे, ते नक्कीच कमी होणार आहे। ही होळी, हे धुलीवंदन, रंगपंचमी आपणा सर्वांना आनंदाची जाऊ अशी सर्वांना शुभेच्छा देते। नमस्कार। रंगपंचमीचा आणि होळीचा सण आलाय, सगळ्यांच्या आनंदाचा क्षण आहे। पण लोक हो, एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा, या रंगपंचमीच्या दिवशी आपण त्वचेवर जे रंग लावतो त्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स असतात। तर लाल रंगामध्ये लीड ऑक्साईड असतं, ग्रीन रंगामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे केमिकल्स असतात, सिल्वर रंग लावला जातो त्यामध्ये अॅल्युमिनियम ब्रोमाइड असतं। आता यामध्ये मेटलचे पार्ट असतात आणि यामुळे हे त्वचेला हानिकारक करतात। काहींची त्वचा सेन्सिटिव्ह असते, त्यामध्ये रेडनेस होणं, ॲलर्जी होणं किंवा त्वचेचे विकार होणं हे सहज शक्य आहे। आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोरडे रंग सुद्धा आलेले आहेत की जे रंग जे आहेत ते डायरेक्ट नाकावाटे किंवा तोंडावाटे हे आपल्या श्वासनलिकेत जाऊ शकतात, त्यामुळे दम्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की जे फळांपासून, फुलांपासून बनवलेले नॅचरल कलर्स असतात ते तुम्ही रंगपंचमीसाठी वापरा। ही रंगपंचमी जी आहे ती निरोगी आणि आनंदाची व्हावी हीच त्या पाठीमागची इच्छा आहे। आणखी एक महत्वाची सूचना, जर रंग चेहऱ्याला लावणार असाल तर त्यापूर्वी थोडंसं मॉइश्चरायझर तुम्ही आधीच लावून ठेवा, म्हणजे तुमच्या त्वचेला होणारी हानी जी आहे ती कमी स्वरूपात होऊ शकते। या रंगपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।